आयोजित सायकल रॅलीत अबालवृद्ध सहभागी, पोलीस उपायुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनीही चालवली सायकल। ठाणे शहर पोलीस अंतर्गत नौपाडा पोलीस स्टेशन आणि आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनच्या वतीनं काल आयोजित करण्यात आलेल्या सायकल रॅलीमध्ये 6 वर्षांच्या चिमुकल्यांपासून 70 वर्षांचे ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते। ठाणे, मुंबई, कल्याण, डोंबिवली येथील तब्बल 107हून अधिक सायकल प्रेमींनी सहभाग घेतला होता। इतकंच नव्हे तर या रॅलीत पोलीस उपायुक्त परिमंडळ 1चे गणेश गावडे, नौपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांच्यासह इतर पोलिसांनी देखील सायकल चालवली। त्यामुळे इतर सायकल प्रेमींचा आनंद द्विगुणित झाला होता। काल सकाळी 7:30 वाजता चिंतामणी चौक येथून या सायकल रॅलीला सुरुवात झाली। दगडी शाळा येथून उपवन मार्गे जाऊन पुन्हा चिंतामणी चौक येथे ही रॅली समाप्त झाली। उपायुक्त गावडे यांनी रेझिंग डे निमित्त सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती देत सर्व सायकल प्रेमींचं कौतुक केलं। ही सायकल रॅली आयोजित करण्यात आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनचा सिंहाचा वाटा आहे। तसंच कोणत्याही अडचणीत 112 या क्रमांकावर पोलिसांना संपर्क करण्याचं आवाहनही त्यांनी केलं। आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनचे सर्व सदस्य या सायकल रॅलीत पोलीस बांधव भगिनींच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी सहभागी झालं असल्याचं संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा प्रज्ञा म्हात्रे यांनी सांगितलं। यावेळी व्यासपीठावर युवा एनजीओ फाउंडेशनचे स्वप्नील मराठे, सिमरन ग्रुपचे दीपक बिंडोकळी, मनीस कॅफेचे मुथ्थू नायर, वरिष्ठ सायकल प्रेमी प्राध्यापक नारायण बारसे, प्राध्यापक सुनील भुसारा आदीही उपस्थित होते। या सायकल राईडचं नेतृत्व भुसारा यांच्यासह गजानन दांगट, संकेत सोमणे, पंकज रिझवानी, लतिक गोलटकर, धनंजय तेलगोटे, अभिजित राजे, मीनाक्षी आणि काशीनाथ गायकवाड यांनी केलं, तर अजय नाईक यांनी सूत्रसंचालन केलं। सायकल चोरीचं प्रमाण शहरात वाढत असताना त्या घटनेची पोलीस स्टेशनमध्ये तक्रार घेतली जात नाही, याकडे संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा म्हात्रे यांनी उपायुक्त गावडे यांचं लक्ष वेधलं असता या तक्रारींची नोंद तात्काळ घेतली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली। यावेळी सर्व सायकल प्रेमींनी त्यांचं कौतुक केलं। सर, आज सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आलं नौपाडा पोलिसांच्या वतीने रायझिंग डे निमित्त, काय सांगाल, काय उद्देश होता? सर्वप्रथम सर्वांना पोलीस रेझिंग डे निमित्त आयोजित केलेल्या सप्ताहाच्या हार्दिक शुभेच्छा। आज नौपाडा पोलीस स्टेशन अंतर्गत सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। आम्ही सायकल प्रेमी यांनी या आयोजन करण्यासाठी पोलीस विभागाला मदत केलेली होती। आनंदाची गोष्ट ही की वयाच्या 6 वर्षाच्या सायकलिस्टपासून तर 70 वर्षांच्या आजीबाईपर्यंत वेगवेगळ्या एज ग्रुपनं, काही बिझनेसमन, काही नोकरदार, काही सरकारी अधिकारी, काही डिफेन्समधील, नेव्हीमधील अधिकारी यांनीही सहभाग घेतलेला होता। शांततेचा संदेश देण्यासाठी, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी, आरोग्य उत्तम राखण्याच्या अनुषंगानं ही आज सायकल रॅली आयोजित करण्यात आलेली होती। ठाणेकरांकडून खूप चांगलं सहकार्य याच्यामध्ये लाभलेलं आहे। विविध घटकांचं समाजातील सहकार्य लाभलेलं आहे। याकरता सर्वांचे मी आभार मानतो आणि परत एकदा आपल्याला शुभेच्छा देतो। ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ, तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ। त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ। तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा। महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे। एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे। यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता। ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या।
आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. ठाणे शहरातील कोलवाड येथे ठाणे महापालिकेच्या माध्यमातून विकसित भारत संकल्प यात्रेला प्रारंभ. केंद्र सरकारनं सुरू केलेल्या विविध कल्याणकारी योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी देशभरात विकसित भारत संकल्प यात्रा सुरू करण्यात आली आहे. 15 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून येत्या 26 जानेवारी 2024 पर्यंत ही यात्रा सुरू राहणार आहे. यावेळी ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांसाठी आधार नोंदणी कक्ष, मेडिकल चेकअप, उज्ज्वला योजना यांचं आयोजन करण्यात आलं. ठाणे शहरातही महापालिकेच्या माध्यमातून विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ ठिकठिकाणी जात आहे. त्यानिमित्तानं आज ठाणे कोलवाड येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत संकल्प यात्रेत सहभागी झालेल्या नागरिकांबरोबर सकाळी 12 वाजता ऑनलाईन माध्यमातून संपर्क साधला. या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण ठाणे महापालिका प्रभाग क्रमांक 11 येथील जागमाता मंदिरासमोर कोलवाड येथे करण्यात आलं. यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांशी संवाद साधला. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ठाणे महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी विविध प्रयोग मागील काही महिन्यात ठाण्यात केलेत. मात्र हे सर्वच प्रयोग सपशेल फेल झाल्याचं चित्र पुन्हा एकदा दिसून येते. माजिवड्यापासून ते थेट पातलीपाड्यापर्यंत रोजच्या वाहनांच्या रांगा लागत आहेत. त्यातही मानपाडा ते माजिवडा हे 5 मिनिटाचं अंतर कापण्यासाठी अर्धा ते पाऊण तासांचा कालावधी जात असल्याचं चित्र आहे. दुपारी 12 नंतर ते रात्री 10 वाजेपर्यंत या भागात सतत वाहतूक कोंडीचा जाच ठाणेकरांना सहन करावा लागतोय. त्यामुळे हेच ठाणं बदलतंय का असा उपरोधिक सवाल ठाणेकर नागरिक आता करू लागलेत. ठाणेकरांना वाहतूक कोंडी ही केवळ पावसाळ्यापुरती मर्यादित राहिली नसून ती आता नित्याचीच झाल्याचं चित्र आहे. पावसाळ्यात रस्त्यांना खड्डे पडल्यावर वाहतुकीची कोंडी व्हायची. मात्र आता रस्ते चकाचक असतानाही रस्त्यांवर वाहतूक कोंडी होताना दिसून येते. कापूरबावडी, माजिवडा, गोकुळनगर, नाशिककडून माजिवड्याकडून येणाऱ्या मार्गावर मानपाडा ते कापूरबावडी, माजिवडा ते मानपाडा ही सध्या वाहतूक कोंडीची मुख्य स्पॉट ठरत आहेत. सकाळच्या सत्रात तुम्हाला कोंडीचा जाच नसला तरी देखील दुपारी 12 नंतर मात्र घोडबंदरला किंवा ठाण्याला यायचं असेल तर विचारच करून निघावं. अन्यथा कापूरबावडी ते माजिवडा या अवघ्या 1 मिनिटाच्या अंतरासाठी अर्धा ते पाऊण तासांचा कालावधी जात आहे. TJSB सौर शक्ती कर्ज. गो ग्रीन. करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन. व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी शिवसेनेकडून 11 कोटींचा धनादेश शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडून राम जन्मभूमी न्यासाचे सरचिटणीस चंपतराय यांना सुपूर्द. शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माण कार्यासाठी शिवसेनेच्या वतीनं देणगी देण्यात आली आहे. शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते 11 कोटी रुपयांचा धनादेश राम जन्मभूमी न्यासाचे सरचिटणीस चंपतराय यांना सुपूर्द करण्यात आला. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज शिवसेनेच्या शिष्टमंडळानं आज अयोध्येला जाऊन चंपतराय यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी पक्षाच्या वतीनं हा धनादेश त्यांना सुपूर्द करण्यात आला. यानंतर पार पडलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आज संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांच्या, शिवसैनिकांच्या आणि शिवसेनेच्या वतीनं श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला 11 कोटी रुपयांचा धनादेश दिल्याचं सांगितलं. अयोध्येत राम मंदिर व्हावं हे स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं. ते कायम म्हणायचे की आपण जर पंतप्रधान झालो तर काश्मीरमधून कलम 370 हटवू आणि अयोध्येत प्रभू श्रीरामाचं मंदिर उभारण्याचं काम करू. स्वर्गीय बाळासाहेबांचं तेच स्वप्न आता पूर्ण होतोय.
त्यामुळे प्रभू श्रीराम मंदिराच्या उभारणीत प्रमुख भूमिका असलेले श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे महासचिव चंपतराय यांना मंदिर उभारण्यासाठी निधी देण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. श्रीराम मंदिराचं स्वप्न अनेक पिढ्यांनी पाहिले. अनेक शिवसैनिकांनी राम जन्मभूमी आंदोलनावेळी त्यात सक्रिय सहभाग घेतला होता. या सर्वांनी मिळून पाहिलेलं स्वप्न आता पूर्ण होत असून अयोध्येत प्रभू श्रीरामाचं भव्य दिव्य मंदिर तब्बल 500 वर्षानंतर उभं राहतंय. या मंदिराचं उद्घाटन येत्या 22 जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असून या कामात शिवसेनेचाही खारीचा वाटा असावा या हेतूनं हा धनादेश देण्यात आल्याचं डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं. हा प्रत्येक भारतीयांसाठी अत्यंत अभिमानाचा, आनंदाचा आणि उत्साहाचा क्षण असून आजच्या पिढीला आणि भविष्यातील अनेक पिढ्यांना प्रभू श्रीरामाचं अयोध्येत जाऊन दर्शन घेता येईल याचं समाधान वाटत असल्याचंही त्यांनी सांगितलं. शिवसेनेच्या वतीनं अयोध्येला गेलेल्या शिष्टमंडळात खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत, शिवसेना प्रवक्ते नरेश मस्के, समन्वयक आशिष कुलकर्णी तसंच पक्षाचे सचिव भाऊ चौधरी यांचा समावेश होता.